नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या व्लॉग मध्ये। माझा हा दुसरा व्लॉग असून आपण तयारी करतोय आपल्या मित्रांसोबत एका रोमांचकारी पावसाळी ट्रिपला जाण्याची। बॅग भरून झालो आपण रेडी, कारण मित्र आलेला होता आणि आपल्याला निघायचं होतं रेल्वे स्टेशन कडे। यांना केले आपण बाय आपल्या स्टाईल मध्ये आणि निघालो रेल्वे स्टेशन कडे। रेल्वे स्टेशन आजचा रस्ता आपण बघू शकता की मोकळा होता, कारण आज होता पोळ्याचा सण। पण आमची ट्रिप जी ठरली होती ही शनिवार आणि रविवार या हिशोबानेच ठरली होती, कारण सुट्टीचा दिवस म्हणजेच आपल्याला एन्जॉय करायला भेटणार आणि आपली ट्रिप चांगली। रस्ता पार करत आम्ही पोहोचलो वर्धा मेन स्टेशनला। वर्धा शहरात सेवाग्राम व वर्धा असे दोन रेल्वे स्टेशन आहेत। 90च्या दशकापर्यंत सेवाग्रामला वर्धा ईस्ट या नावाने ओळखले जायचे, परंतु आता त्याचे नाव सेवाग्राम असे झाले आहे। आपण आलो आहे आपल्या मेन स्टेशन वरती। बघू शकता किती छान आणि सुंदर प्रीमाइसेस असा बनवलेला आहे आणि मेंटेन सुद्धा केलेला आहे। आम्ही निघालो होतो आमच्या ट्रेनकडे, कारण वेळ झाला होता ट्रेन येण्याचा। आम्ही अर्धा तास अगोदर आमच्या ट्रेनसाठी आलेलो होतो। आमचे मित्र सुद्धा आमची वाट बघत होते, तर आम्ही चाललो होतो प्लॅटफॉर्मकडे। प्लॅटफॉर्मकडे जात असताना आम्हाला दिसली इथे ही बापू कुटीची छोटीशी प्रतिकृती। 1936 मध्ये गांधीजी सेवाग्राम आश्रम येथे आले होते आणि त्यांनी ही बापू कुटी बांधली होती। आपल्यास वेळ मिळाल्यास नक्की इथे भेट द्यावी। आम्ही शोधत होतो आमच्या मित्रांना, ते आहेत प्लॅटफॉर्मच्या मागील बाजूस की समोरील, पण इथेच दिसले आमचे मित्र व सर्व आपणास दिसतील एकाच फ्रेम मध्ये। मी हळूहळू या सर्वांची ओळख आपणांशी करून देईल। यांनी बघा फार प्रेमाने नमस्कार केला आहे आणि सर्वांनी आपल्या व्हिडिओला ग्रीट केले आहे। आमचे अजूनही मित्र आहेत जे सेवाग्राम एक्सप्रेस मध्येच बसून येणार आहे नागपूरवरनं। बघू शकता हा झेंडा किती डौलाने फडकत होता। नागपूरवरनं अजून 2 मित्र आपल्याला जॉईन करणार होते। असे आम्ही टोटल 7 जण नागपूरवरनं वर्ध्यावरनं जाणार होतो आपल्या डेस्टिनेशन कडे। बघू शकता आम्ही आता बाहेर बोलायला आलो आहे। रात्रीचे तब्बल 11:30 वाजले होते आणि बाकी प्रवाशांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही गेट कडे आलो होतो। गप्पा गोष्टी करता करता केव्हा पुलगाव आले कळलेच नाही आणि पाय मोकळे करण्यासाठी आम्ही थोडे खाली उतरलो। खरे सांगायचे तर वर्ध्यापासूनचा हा प्रवास रात्रीचा होता, त्यामुळे बाहेर फारसे दिसत नव्हते, पण प्रवासातला हा आनंद प्रवासातील दृश्यात नसतो, तर तो सोबत असलेल्या एकमेकांच्या शब्दाला मान देणाऱ्या व या ट्रिपला हो म्हणणाऱ्या मित्रांमध्ये असतो। जेव्हा आम्ही सर्व मित्र भेटलो, खऱ्या अर्थाने इथूनच आमच्या ऍडव्हेंचरस ट्रिपची खरी सुरुवात झाली। आणि बघू शकता गप्पा गोष्टींमध्ये आम्ही कसे रमलो होतो, गमलो होतो आणि एक एक प्रवासाचा टप्पा गाठत होतो। गप्पा गोष्टींमध्ये खूपच छान वेळ जात होता। देखिए दोस्तों, हम पहुंच चुके हैं अभी बडनेरा अमरावती में और यहाँ पे ट्रेन का हॉल्ट है 10 मिनट का, इसलिए हम सब उतर गए थोड़ा रिलैक्स होने का। 5 मिनट का हॉल है, ये करेक्ट कर रहे हैं हमको। तो देख सकते हैं हमारी ट्रेन। अमरावतीवरनही आम्हाला आमची काही मित्र जॉईन करणार होती, परंतु ते त्यांच्या बोगीमध्ये अगोदरच तिथे बसायच्या हिशोबाने अगोदरच जाऊन पोहोचलेली होती आणि त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही। आमची भेट होईल उद्या सकाळी त्यांच्यासोबत डायरेक्ट रेल्वे स्टेशन येथे। मत आहे या प्रवासाबद्दल ते जाणून घेऊया। हे आहेत मोहन पेसे, काय म्हणणं आहे तुमचं? एन्जॉय करतोय सर, तुम्ही काय सांगाल? मला अकोल्यात नाही जात आहे, तुम्हाला बडनेरातून सरळ काय मनोगत है आपने? हम जा रहे हैं अभी वापस अंदर? हाँ, इन्होंने ले लिया अंदर? ठीक है। आपका क्या मनोगत है सर? मैं बहुत उत्साहित हूँ क्योंकि मेरी फर्स्ट पोस्टिंग इगतपुरी साइड में ही थी। वाह वाह, इसलिए मुझे वहाँ जाने में बहुत मजा आ रहा है। क्या मनोगत है सर? अरे बहुत ही अच्छा लग रहा है हमें। 1 साल बाद एक दूसरी ट्रिप जो है अपनी, तो सब साथ जो मिले हैं। यस। और बहुत से जानकारी ऐसे जो शेयर हुई है जो कि फोन पे या इस पे हम डिस्कस नहीं कर सकते हैं, गूगल पे हो नहीं सकता। ऐसे ही जो ट्रिप है, मैं सोचता हूँ कि जैसे ये ईयरली हो रही है तो थोड़ा क्वार्टरली या हाफ ईयरली होना चाहिए, ताकि थोड़ा मूड फ्रेश हो सके। इथूनच आम्ही चाललो गेलो झोपायला। सकाळी सकाळी जेव्हा आम्ही इगतपुरी जवळ आलो, ट्रेन मध्ये बसलेले असताना पहिलं दृश्य जे डोळ्यासमोर आलं ते खरंच मन थक्क करून टाकणार होतं, कारण उंच उंच डोंगर, त्यावर पसरलेली धुक्याची चादर आणि सभोवतालची पसरलेली निसर्ग सौंदर्य एकदम जादुई। त्या क्षणी असं वाटलं की हा प्रवास फक्त स्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी नाही, तर अशा दृश्यांसोबत आत्म्यालाही स्पर्श करणारा आहे। रिसॉर्टवर पोहोचण्या अगोदरच आमच्या चर्चा सुरू झाल्या की आजची टुरिस्ट स्पॉट कुठली राहतील, आज काय आपण एन्जॉय करणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत आणि संध्याकाळची पार्टी कशी राहील। बघू शकता की आम्ही मॉर्निंग फ्रेश होतो, बिलकुल असे निसर्ग सौंदर्य पाहून या गप्पांमध्ये अजूनच रंग चढत होता। गप्पा गोष्टी करता करता आपलं इगतपुरी स्टेशन, या बोर्डवर आपण प्रमुख टुरिस्ट पॉइंटची यादी बघू शकता जी की इगतपुरीमध्ये आहे
आणि इथेच 2 कुत्र्याची पिल्लं छान खेळत होती. तसंच आम्ही एस्केलेटरवरनं खाली उतरलो आणि उतरल्या आम्हाला दिसली आमची अमरावतीची टीम. गेल्या चांगली यांच्याशी भेट झाली आणि बघू शकता आपण सगळे मित्रमंडळी कसे एकत्र आलो आहेत आणि ही आमची टीम चालली आपल्या रिसॉर्टकडे. आणि बघू शकता बाकीच्या मित्रांना भेटल्यानंतर कसा आनंद दिसून येत होतो आणि त्यातच हे असे मनमोहक रस्ते आणि त्यावर पसरलेली धुक्यांची चादर हा प्रवास अजूनच सुंदर करत होते. या सुंदर प्रवासाला अजूनच मजेदार बनवत होते आमचं गेट टुगेदरचं हे कार्यक्रम, ज्यामध्ये आम्ही सिनियर ज्युनियर आणि सर्व मित्र एकत्र आलो होतो. हे होतं आमचं कॅमल व्हॅली रिसॉर्ट. आपण बघत राहा हा व्हिडिओ, कारण आपण एक्सप्लोर करणार आहोत इथली टुरिस्ट स्पॉट्स, आमची होणारी पार्टी आणि मजा मस्ती. पार्ट 2 बघायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.